हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी उठली, आंघोळ केली आणि तशीच पळाली मयंकला शाळेत सोडायला. म्हणजे उशीर झाला होता थोडा, बाकी मोबाईलचे कामं होते तेवढे केले. त्यानंतर गेली, मयंकला शाळेत सोडलं. मग त्या ब्लाऊजवाल्या ताईकडे गेली, तिच्याकडे 2-4 ब्लाऊज टाकले होते, ते ब्लाऊज आणले. त्यानंतर पनीर आणला. बाई, या पनीरचे हाल कसे झाले काही खरं नाही बाबा. असलं कसलं पनीर. हे पनीर आणलं, दूध पिशवी आणली, टमाटर कोथिंबीर लिंबू आणलं, कांदे, हे काय म्हणतात त्याला, अद्रक बिद्रक. नवऱ्याचा फोन येतोय, थांबा. वेलकम बॅक. डायरेक्ट आता व्हिडिओ चालू केला, मग अशी नवऱ्याचा फोन आला, बोलत बसली. नंतर व्हिडिओ वगैरे एडिट करून व्हिडिओ टाकला. नंतर काय मी शूटच केलेलं नाही आहे. मग आदिती ताई आल्या, मग मी मयंकला आणायला गेली. आता मयंकला आणलं. बाहेर असला उन्हाळ्यात तापतोय ना, मग थंड थंड घेऊन आली. एवढं ऊन तापतंय. हो आहेत ना. एवढं तापतंय, बाप रे, पार काळी पडली मी उन्हामुळंच. एका दिवसात काळी पडली बघा बरं. नुसते दात दिसायला लागलेत माझे, हाल करून घेतलेत पार. रोहिणी ताई बी म्हणते काळी पडली. त्या पार्लरमध्ये गेली, त्या ताईकडे गेली, टेलर बाईकडं, परत पार्लरमध्ये गेली मयंकला सोडल्यावर. मग परत आली, ती बी म्हणते मला काळी पडलीस पार. म्हणलं आता सारखी आल्यापासून 4-8 दिवस झाले उन्हातच फिरायला लागली मी. तर चला आता आम्ही स्वयंपाक करतोय. या वडापाव खायला, भूक लागली जोरात, थंड थंड प्यायला. करा कंटिन्यू बोलू. नंतर आज आमचे मिस्टर येणार आहेत. मिस्टर बोलले उद्या जायचे आपल्याला बाहेर, त्यामुळे आज इकडे येणार आहेत. बघू आता उद्या कुठं जायचंय. करा कंटिन्यू बोलू नंतर. तर फ्रेंड्स, आदिती ताईकडे होती तेव्हाचे 1-2 व्हिडिओ राहिलेले आहेत, तेवढे झाले पोस्ट की मग आपला डेली रुटीनचे व्हिडिओ चालू होणार आहेत. तर मी इकडे पनीरची भाजी करत होती. आदिती ताई मला म्हणली मला पनीरची भाजी येत नाही. मी पनीर आणलं होता, तिला म्हणलं मला पनीर खाऊ वाटलं, पनीरची भाजी बनवता. आदिती ताईच्या हातच्या भाज्या एवढ्या टेस्टी असतात ना, खूप छान भारी भाज्या बनवते ती. पण ती म्हणली की मी पनीरची भाजी कधी केलीच नाही, कधी वेळच येत नाही. मग म्हणलं चला ठीक आहे, मी तुम्हाला रेसिपी सांगते, तुम्ही बनवा म्हणलं तुमच्या हातची. मग मी मस्त त्यांना कांदा बिंदा भाजून दिला, खोबरा बिजा भाजून दिला. आणि तुम्ही नावं ठेवता माझ्या भाजीला, मला जशी येते तशी बनवते. आता काही एकदम हॉटेलसारखी तर नाही बनवू शकत बाबा. तर मिस्टर येणार होते. या मित्रांनो जेवण करायला. मयंक जेवतोय. पनीरची भाजी केली मावशीनी, चपाती केली, पनीरची भाजी अशीच करतो आम्ही. कोणीतरी मला कमेंट केली ती असली पाणी पाणी असते का पनीरची भाजी म्हणे. ए, घास खायच्या अगोदर पाणी नसतं प्यायचं. ग्रेव्ही आहे ती, ग्रेव्ही. या जेवण करायला पनीरची भाजी. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, वेलकम बॅक. तर आम्ही मग अशी होणार उज्ज्वला बाय. तर आम्ही मयंक दिदी आम्ही मग अशी जेवलो दुपारी, जे झोपलो डायरेक्ट संध्याकाळीच उठलो. मग चहा पाणी केला. मग मिस्टरांचा फोन आला, मी आलो ये घ्यायला. मग आता मी चालली तिकडं आवरून घ्यायला. परत आज दिवसभर आवरलं नाही, दिवसभर व्हिडिओ टाकले नाही, काही नाही. आता कुठं थोबड थोडासा नीट केलेला आहे. चेहरा हां, लोक कमेंट करते परत. चला मग निघूया आपण मिस्टरांना आणायला. मी माझं आवरलं, घरातून निघाली संध्याकाळची त्यांना आणायला, कारण ते दिवसभर कामावर गेले होते त्यांच्या. आणि मग संध्याकाळीच आले. आणि मग आळंदीवरून कात्रज किती लांब आहे तुम्हाला तर माहिती आहे, त्यात ही ट्रॉफिक. तरीसुद्धा ते आले, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी बाहेर जायचं होतं. कुठं जायचं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. आणि सारखं त्यांचं कॉल, व्हिडिओ कॉल, म्हणजे त्यांना एकटं काय करमत नव्हतं घरी. आणि इकडे काय आमचे कोण नातेवाईक नाही, सगळे नातेवाईक गावाकडे, त्याच्यामुळे ते कुठल्या नातेवाईकांकडे जाऊन बसू नाही शकत. आणि जे आहेत नातेवाईक पुण्यात ते थोडे लांबच आहेत आमच्यापासून, त्याच्यामुळं तर त्यांना घेऊन आली मी नंतर. आणि आम्ही सोनाराच्या दुकानात गेलो. तुम्हाला माहिती आहे का, ते माझे कानातले मोडले होते, तर तेवढे कानातले ते जॉईन करायला द्यायचे होते. त्यानंतर मला अंगठी पण घ्यायची होती, कारण ते जुन्या अंगठ्या होत्या, ते मला म्हणले हे फेकून दे, चांगल्या नवीन करून देतो तुला. मग फेकायचं कशाला बाबा, चांदीच्या होत्या. मग त्या अंगठ्या विकल्या, देऊन टाकल्या आणि त्याच्यात पैसे टाकून मग दुसरी अंगठी केली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. जाऊन आणलं बाबा एकदाचं. मयंक खुश हे जायचं आम्हाला उद्या फिरायला. गिफ्ट दिलंय नवऱ्याने बघा, गिफ्ट दिलंय बघा, गिफ्ट. अरे हा रे, थांब, शांत रे, सांगायचं नाही. हे पा, उंगली में अंगूठी, अंगूठी में नगीना.
तेरे बिना नाही जीना नाही जीना नाही जीना. कशी आहे अंगुठी सांगा पटकन कमेंट करून. ही बघा, ही बघा, दिसतीये का तुम्हाला? डिझाईन अशी क्लिअर स्पष्ट दिसत नसेल पण ठीक आहे, छान आहे बघा. आहे ना छान? सांगा मला पटकन पटकन कमेंट करून सांगा छान आहे का. त्यानंतर आता आम्ही लागतोय स्वयंपाकाला आणि आदितीताईसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. खूप जण आय डीबद्दल विचारत होते आदितीताईच्या. मग म्हणलं चला आय डी बी डी खोलावं का, एक शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकावा. मग तुमचे मतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मग तेव्हा आम्ही ठरवू. म्हणजे आदितीताई ठरवतील, मी कोण ठरवणार आहे. आणि त्यांच्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे, ती गिफ्ट देते मी त्यांना. खुश खुश गिफ्ट आणलं म्हणलं की खुश. त्यांना माझे छोटे छोटे गिफ्ट आवडते, ते मला मोठे मोठे गिफ्ट देतात. पण मी छोटंसंही गिफ्ट दिलं असं 10 रुपयाचं तरी असं आनंद होतो की विचारू नका. पाणी आणलं व माय पोराने. एवढी पाणी पिल्यावर तेवढी बॅग काढून द्या मला. इथं इथं काढायची. हो बाळाधर मी अंगुठी अंगुठी मे नगीना. छान अशी अंगठी केली. बाकीचे होते ते अंगठ्या देऊन टाकल्या, ही अंगठी केली. ही सोन्याची बी मला. अहो तुम्हाला काय सांगू, या बॅगीचं आता येताना एवढंच आणलं, जाताना लई न्यायचं आता. ही बॅग घेतली बघा तुमची, बघा कशी आहे, 350 रुपये. आव काय कसलं कोंबलं बाई आमच्या बॅगमध्ये. बॅगच पॅक करून ठेवली. आदितीताई म्हणते चालली जा, निघ लवकर, जास्त दिवस थांबू नको. आमची बॅगच पॅक केली बाई डायरेक्ट. डोळे बंद करा, डोळे. ठीक आहे थोडंसं सर. नाही मी देणार. डोळे बंद करा गिफ्ट. थांब ना बरं तू दे, थांब. ते डोळे बंद करा मला. मावशी बोलवते म्हणे. थांबा थांब, मी व्हिडिओ काढते, थांब व्हिडिओ काढते, थांब. हां हे घ्या गिफ्ट. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. आभारी आहे. आभारी आहे. बघूया आता काय दिले. अरे बाप रे, वा 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 वा. आवडलं आवडलं आवडलं. नाही आवडलं वाटतं. छान छान. स्माईल काही दिसेना. छान 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 छान. असं दाखवायचं असतं बॉक्स मध्ये काय दिलंय ते. हा आवडलं का? नक्की. गणपती बाप्पा मोरया. दाखवा गणपती आहे का. हां हे बघा गणपती बाप्पा आहेत याच्यामध्ये. हां मग सांगा तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये. कमेंटमध्ये नाही, असं सांगा हो, मत सांगा. मत सांगा, मत कमेंट करून सांगितलं जाईल मत आमचं. कमेंट नका करू, इथं सांगा मला समोर. मला समोर सांगा ना, इकडं बा. सांगा ना काय सांगा तुला. कशी आवडली का. यस तसं नका करू, आपल्याला एक व्हिडिओ इंस्टाला बी काढायचं आहे. एक नंबर आहे. हां तर फ्रेंड्स जेव्हा मी तुळशीबागेत गेली होती ना, तेव्हा त्यांच्यासाठी ती वॉच गिफ्ट आणली होती. कशी आहे, कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलो आणि डायरेक्ट बाहेर आलो आहे आईस्क्रीम खायला. आदितीताई ते पण म्हणले मला आईस्क्रीम खायची, चला बाहेरून येऊ आपण. तर काय 10-11 वाजले होते. मग आम्ही आलो बाहेर, आईस्क्रीम वगैरे खाल्ली. त्यानंतर आम्हाला म्हणजे उद्याच्या दिवशी बाहेर कुठंतरी जायचं होतं, त्याच्यामुळे ते आदल्या दिवशी आले. कारण मग आळंदीवरून इकडे यायला खूप टाईम लागला असता ना, आम्हाला सकाळ सकाळ लवकरच निघायचं होतं. त्यामुळे मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लो, घरी गेलो. तिथून पुढे व्हिडिओ शूट नाही केला, माझ्या लक्षातच नाही राहिलं. कारण आम्हाला वाजले होते तिकडे बाहेरच 11:30-12. मग घरी गेलो. मग जे झोप लागली, सकाळी लवकर उठायचं आहे म्हणलं, आपल्याला जायचं आहे दुसऱ्या दिवशी बाहेर. त्यामुळं मग मी झोपून घेतली. आणि मग व्हिडिओ आता मी एडिट करत होती तर बघितलं तर म्हणलं अरे पुढचा व्हिडिओ तर गायबच आहे. म्हणून मी आता असं शूट करते आता. म्हणजे बरेच दिवस झाले मी घरी आलेली आहे तिकडून, तुम्हाला माहीतच असेल. फक्त व्हिडिओ काय वेळेवर येत नाही, त्यामुळे थोडीशी गडबड झाली तर समजून घ्या. आम्ही कुठंतरी गेलो होतो, तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. त्यानंतर एकदा आदितीताईकडचे गेलेले व्हिडिओ आहे ना, सगळे झाले ना, 1-2 व्हिडिओ राहिले असतील, तेवढे व्हिडिओ झाले ना, मग मी डायरेक्ट आपल्या डेली रुटीनला सुरुवात करणार आहे. आणि हो, लग्नाच्या व्हिडिओबद्दल जे तुम्ही विचारत होते ना, तर माझ्याकडे म्हणजे असं फुल लग्नाचा व्हिडिओ नाही आहे बरं का. काही काही असे पार्ट आहेत, ते मी पार्ट ही इथं एडिटिंग करून व्यवस्थित
मी तुमच्यापर्यंत ते आणणार आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये लग्नाचं, हळदीचं, साखरपुड्याचं ते कार्यक्रमाचं बघितलंच. त्यामुळं मला तरी नाही वाटत की म्हणजे आता काय विशेष काय असणार आहे ना. त्याच पद्धतीने लग्न लागलं, त्याच पद्धतीने हळद लागली. फक्त एवढं आहे की आता एल्बम वगैरे आलेलं आहे माझं, ते एल्बम पण दाखवायचं आहे. एवढं आहे की त्याच्यामध्ये मी म्हणजे ज्यांना दाखवायचं व्हिडिओमध्ये लग्नाला कोण कोण आलते कोण कोण नाही त्यांनाच दाखवणार आहे. बाकी आता बरीच मोठी फॅमिली होती किंवा बरेच गावाकडचे लोक होते, त्यांना आधी मला विचारावं लागेल, म्हणजे यांना विचारावं लागेल मिस्टरांना. मग त्या काय म्हणतात बघू, तशा पद्धतीने व्हिडिओ टाकू आपण लग्नाचा, नाही का. तर लग्नाचा व्हिडिओ बघण्यापेक्षा माझा सुखी संसार बघा, सगळं चांगलं झालं आहे ते बघा, चांगल्या गोष्टी बघा, वाईट गोष्टी इग्नोर करा. किंवा ज्या गोष्टी नाही आवडत असतील माझ्या व्हिडिओमधून, काही काही लोक असतात उगाच बॅड कमेंट करतात, तर त्यांना एवढंच सांगणार की समजा वाईट गोष्टी नाही आवडत ना, ते बघू नका, इग्नोर करा. किंवा अजिबात मीच आवडत नसेल, माझे व्हिडिओज आवडत नसतील तर बघूच नका, ब्लॉक करा. बरेच ऑप्शन आहेत. पण उगा नाही का लोक त्रास द्यायचं म्हणून काय काय कमेंट करत बसतात. तर त्याच्यामुळे मला पण मग असं डिमोटिवेट झाल्यासारखं असतं. कसं आहे, जेवढे तुमचे कमेंट चांगले येतील ना तेवढं माझे व्हिडिओ बनवण्याची इच्छा होते. आता बरेच दिवस झाले व्हिडिओ तर शूट करून ठेवले, व्हिडिओ टाकत नाही. व्हिडिओ टाकला की हाय हमखास 100मधून 1-2 कमेंट अशा वाईट येतात ना की विचारू नका. मग त्यामुळे मग असं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं. आणि कसं असतं माणसांचं, आपण चांगल्या गोष्टीकडे कमी पण वाईट गोष्टीकडे लवकर अट्रॅक्ट ओढले जातो. म्हणजे आता समजा कितीही चांगले कमेंट राहिले, खूप छान वाटते ते वाचताना, पण ज्यावेळेस वाईट कमेंट वाचली ना आपण, मग आपल्या मनाला कसं तरी वाटतं. मग ते पुढच्या वेळेस व्हिडिओ बनवायला एवढा इंटरेस्ट येत नाही. बऱ्याच गोष्टी तुमच्या कमेंटवर अवलंबून असतात, माहिती आहे का. आता त्या पूजाच्या बाबतीमध्ये पण तुम्ही लोकांनी कसं केलं, ती व्हिडिओ बनवायची, तिच्या आधीच्या जुन्या चॅनलवर तिच्या व्हिडिओमध्ये मिस्टर आहेत, तिची सगळी फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत तिला, पण लोक उगाच कमेंट करतात. आता ती माझ्या लग्नाला आली होती ना, त्याच्यात पण किती बोलले होते लोक तिला, तुला नवराच नाही आहे का, तुझा नवराच का नाही आला. अरे बाबा, तिच्या नवऱ्याशी मीच बोलली पाठवून द्या दाजी म्हणून, तेव्हा त्या नवऱ्याने पाठवली, तेव्हा ती इकडं आली. आणि राहिली गोष्ट तिच्या रडायची, तर कोणीतरी मला म्हणले होते, म्हणे हां तिला जाऊन, ती कोण स्वीटी आहे, तिने कमेंट केली पूजाताईला, करिश्माजवळ तू रडली, नवरा असता तर रडली नसती. अरे बाबा, कोणत्या विषयावरून, कशावरून तुम्हाला, ती स्वीटी तर फार बावळटच आहे वाटतं. माझ्या इकडं काहीतरी कमेंट करत होती, तिला तिकडं ब्लॉक केलं, दुसरीकडे जाऊन अजून कुठं कमेंट करत होती. इकडं वाईट बोलते, तिकडं चांगले बोलते, या लोकांचं काही कळतच नाही मला. मग ती पूजाताई मला म्हणत होती, म्हणे बघ ना करिश्मा, एवढे चांगले व्हिडिओ बनवते, म्हणे मी एवढं चांगलं सांगते, आणि हेच लोक म्हणतात नवऱ्याला दाखवायचं, आणि मग नवऱ्याला दाखवायचं नाव घेतलं की मग हेच लोक म्हणतात तुम्ही व्ह्यूसाठी नवऱ्याला दाखवता का. असा विषय झाला होता पूजाताईसोबत. म्हणून तिने, म्हणजे तिला वाईट वाटत होतं की करिश्मा एवढे चांगले व्हिडिओ बनवते मी, तरीसुद्धा लोक वाईट बोलतात, तर काय करू मी, मला वाईट वाटते म्हणे खूप. त्यामुळे ती रडली असेल, नवरा नाही म्हणून नाही रडली. अरे बाबा, तिला नवरा आहे, सासू आहे, सासरे आहे, पूर्ण फॅमिली आहे, तिची माहेर आहे, सासर आहे, तिच्यावर लई जिम्मेदार आहेत, आणि ती जॉब पण करते, ती काही यूट्यूबच्या भरोश्यावर अवलंबून नाही आहे. ठीक आहे. आणि मला पण कोणीतरी काहीतरी कमेंट केली ती, म्हणे ही काही यूट्यूब डिलीट करू शकत नाही, यूट्यूबशिवाय यांचं घर चालत नाही, काय काय. अरे बाबा, माझा नवरा खंबीर आहे. जेव्हा अशी वेळ होती, जेव्हा मी एकटी होती, तेव्हा माझं यूट्यूबशिवाय चालत नव्हतं, मी कुठं बाहेर जाऊन जॉब करू शकत नव्हती मुलाला बघून, तेव्हाच्या गोष्टी मी समजू शकते. पण आत्ता काय विषय, यूट्यूबची गरज नाही आहे खरं सांगायचं तर, इथूनच पैसे कमवतो असा काही विषय नाही आहे. पण विषय कुठं असं वाटतं की आपण एक नाव बनवलेलं आहे, आपण काहीतरी आपली इमेज तयार केलेली आहे, आणि हे अचानक एवढं सगळं भेटलेलं अचानक सोडून जायचं. आणि मलाही करमणार नाही, मलाही तरी घरी काय काम असतो, म्हणून आपला टाईमपास मी व्हिडिओ बनवते. आणि तुम्हाला पण आवडतात, काही बरेच लोक आहेत ज्यांना माझे विचार आवडतात, व्हिडिओ आवडतात, लाईव्हला येते, बोलायला आवडतं, त्यामुळे मी कंटिन्यू करते, नाहीतर मी बंद केलं असतं. ठीक आहे. आता मला आवडते म्हणून मी व्हिडिओ करते, याच्यातून असा अर्थ नाही त्याचा की त्या व्हिडिओमुळेच आमचं घर चालतं, नवरा खंबीर आहे, कष्ट करतोय, कमवतोय, आणि मी बोर्ड दाखवेल ती वस्तू घेऊन देऊ शकतो नवरा, एवढं मला माहिती आहे. त्यामुळे मला यूट्यूबवरून पैसे कमवायची गरज नाही. त्यामुळे मी बघा ना, आता इतक्यात लग्न झाल्यापासून ना मी यूट्यूबवर एवढं फोकस करत आहे ना, एवढी मेहनत करत आहे ना, व्हिडिओ टाकत आहे. सारखं माझे व्हिडिओ पण नसतात, कधीतरी व्हिडिओ असतो, आणि पाहिजे त्या टॉपिकवर व्हिडिओ येत नाही. म्हणजे मी जर मला खरंच इथं फोकस करून इथूनच पैसे कमवायचे एवढंच माझा हेतू असता, तर मी किती व्हिडिओ काढले असते, सकाळ संध्याकाळी व्हिडिओ टाकले असते, आणि बऱ्याच गोष्टी. तसं तुम्ही त्या पूजाला पण हे केलं की तू व्ह्यूसाठी नवरा दाखवणार आहे का. आधी एकाने कमेंट केली नवरा दाखव, नंतर म्हणे तू व्ह्यूसाठी नवरा दाखवते का. मग त्याच्यामुळे ती चिडली होती, आणि मला फोन केला होता की करिश्मा हे बघ ना, असे कसे बोलतात लोक. तर तुम्ही जरा चांगले कमेंट करत जा, चांगले विचार मांडत जा तुमचे बी, जसे आम्ही आमचं चांगलं दाखवतोय, चांगले विचार मांडतोय. तुम्हाला काय शिवाय देतो का, वाईट बोलतो का काय. आता ती पूजा पण एवढी वैतागली होती, ती म्हणे सांग मी जॉब करते. जॉब म्हणजे तिचा स्वतःचा बिझनेस आहे, ते कपड्यांचा, ड्रेस आहेत वाटतं तिच्याकडे, साड्या आहेत, राज कलेक्शन म्हणून तिचं ते दुकान आहे.
तर तुम्हाला आहे ना चांगलं बघायची सवयच नाही. एखाद्याचं काहीतरी घरातलं पर्सनल मॅटर किंवा कोणाचे भांडणं किंवा कोणाचं वाटोळं किंवा कोणाचं वाईट असं बघायला लय आवडतं आणि मग परत तुम्हीच त्यांना नावं ठेवता. म्हणजे काही काही लोक असतात बरं का असे, जे जाणून असे त्यांना असं वाटतं की यांचे भांडणं व्हावं, यांचं आता पूजामध्ये आणि माझ्यामध्ये पण भांडणं लावण्याचे बरेच प्रयत्न केले काही काही लोकांनी. तर पर्सनली तिला DM वगैरे करून आमच्यात भांडणं लावायचे प्रयत्न केले. एवढे तर नालायक राहतात काही काही लोक. तर मी काय म्हणते, कोणाचं वाईट बघण्यापेक्षा चांगलं बघा ना. आता तिचं दुकान आहे, ती काम करते, तिला टाईम भेटत नसेल किंवा ती मिस्टरांसोबत व्हिडिओ काढत नसेल, तिच्या मिस्टरांना आवडत नसेल, काही प्रॉब्लेम असू शकतो ना, काही दुसरा विषय असू शकतो. तर मला असं गरजेचं आहे का नवऱ्याला व्हिडिओमध्ये नाही दाखवलं म्हणून नवराच नाही आहे? अरे विचार बदला रे बाबा, तेव्हा जग बदलल. आम्ही आमचे चांगले विचार मांडतो, तुम्ही बी थोडेसे चांगले विचार मांडत जा. काहीतरी कमेंट करायची म्हणून करत नका जाऊ. काय ते वाईट कमेंट करणाऱ्यांसाठी बोलते बरं का मी. आणि त्या पूजाला जाऊन कमेंट केलेत ना, तुला नवराच नाही आहे का, आणि राजला पप्पाच नाही आहे का, आणि बिना नवऱ्याची कशी राहतेस, आणि काय काय तिला कमेंट केले बाबा. तिचा व्हिडिओ मी बघितला होता. नालायक आहेत पूजाताई, लोक नालायक आहेत. लोकांकडे तुम्ही जेवढं लक्ष देणार ना तेवढं तुम्ही मागं राहणार. त्याच्यामुळे तुम्हाला जर पुढं जायचं आहे ना, तुम्ही तुमच्या कामाकडं ना आपलं कंटिन्यू करा. व्हिडिओ तुम्हाला आवडतात बनवा. तुमची इच्छा राहिली नवऱ्याला घ्यायचं नाही घ्यायचं तो तुमचा प्रश्न आहे सर्वस्वी, त्याला कोणीही बळजबरी करू शकत नाही. ठीक आहे, नवऱ्याला आवडेल नवरा येईल व्हिडिओमध्ये, तुम्हाला आवडेल नवऱ्याला घ्या व्हिडिओमध्ये, नाही तर तो तुमचा प्रश्न आहे. लोकांच्या मनावर चालले ना तर लोक तुम्हाला पायी चालू देणार नाही, घोड्यावर चालू देणार नाही. ते लोकांचं कसं आहे, मेरे मुर्गी की एकच टांगते, काय म्हणतात त्याला, चिदबी मेरी पडबी मेरीच सुनो. आम्ही जे म्हणणार तेच खरं म्हणतात. एका प्रश्नाचं उत्तर दिलं ना तर 10 प्रश्न यांच्या निर्माण होतात. त्यामुळे तुम्हाला अजूनही सांगते पूजाताई, अजिबात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे योग्य वाटते त्या पद्धतीने व्हिडिओ काढा. बाकी राज कलेक्शन म्हणून पूजाताईचं दुकान आहे, तुम्हाला जर ऑनलाईन त्यांच्याकडून काय साडी कुठलं ड्रेस घ्यायचं असेल त्याच्याबद्दलही ते सांगतील. त्याच्याबद्दल प्रश्न विचारा. प्रश्नच विचारायचे आहेत ना तर बरेच प्रश्न आहेत, पण तुम्ही नको त्या प्रश्नावर जाता आणि मग पुढचा वाईट बोलतो. म्हणजे तुम्ही सुरुवात करता, तुम्ही वाईट कमेंट करता, मग पुढच्यानी त्या हेतूनी जर उत्तर दिलं ना तुम्हाला, ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारले त्याच पद्धतीने तिने जर उत्तर दिलं ना तर मग मिरच्या झोंबते. त्यापेक्षा मी म्हणते स्वतः आपण दुसऱ्याला वाईट बोलायचं नाही आणि दुसऱ्याकडून वाईट ऐकून घ्यायचं नाही. बरोबर का नाही? तर चला, आता आदितीताईकडून आलेले बाकी 1-2 व्हिडिओ राहिले असतील, तेवढे व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे लवकरच. 2-3 व्हिडिओ झाले की लग्नाचा व्हिडिओ, आणि त्यानंतर आपला डेली रुटीन. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. चांगले चांगले विचार मांडत जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.